मी देवा जाधव, युनिक अकॅडमी पुणे मंथली करंट अफेअर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। ऑक्टोबर 2025 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत त्या महत्त्वपूर्ण घडलेल्या घटनाचा आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला आढावा घ्यायचा आहे। यामध्ये बघा, सुरुवातीलाच आपण सप्ताह घेतोय। बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये तो कालावधी आणि कशा संदर्भात साजरा केला जातो तो भाग विचारला जातो। तर यात बघा 2 ते 8 ऑक्टोबर जो आहे तो वन्यजीव सप्ताह आहे। बघा कुठला आहे, 2 ते 8 ऑक्टोबरचा जो कालखंड आहे तो वन्यजीव सप्ताह आहे। 4 ते 10 ऑक्टोबर जागतिक अंतराळ सप्ताह आहे। 5 ते 12 ऑक्टोबर माहिती अधिकार सप्ताह आहे। 20 ते 26 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र सप्ताह आहे। त्यानंतर 24 ते 31 ऑक्टोबर जागतिक मीडिया आणि माहिती साक्षरता सप्ताह आहे। 24 ते 30 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र निरस्त्रीकरण सप्ताह आहे। 27 ते 31 ऑक्टोबर इंडिया मेरीटाईम वीक आहे आणि 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर हा दक्षता जनजागृती सप्ताह आहे। विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर मध्ये एक बाब लक्षात घ्या, कुठेही संकल्पना हा प्रकार नसतो, फॅक्च्युअल डाटा असतो। तो फॅक्च्युअल डाटा आपण पाठ करणं, लक्षात ठेवणं अपेक्षित असतं तर तुम्हाला या घटनेच्या संदर्भात मार्क येतात, अन्यथा मार्क येत नाहीत। केवळ पाठांतराचा भाग असतो। मी परत एकदा रिपीट करतोय, केवळ पाठांतराचा भाग म्हणजे करंट अफेअर आहे आणि तुम्हाला याच पद्धतीने जे काही सप्ताह विचारले जातात अशा पद्धतीने विचारले जातात। बघा, ऑक्टोबर 2025 मध्ये आणखी सगळ्यात महत्त्वाची घटना कुठली घडलेली, नोबेल पुरस्काराची। तर मी नोबेल पुरस्कार या ठिकाणी मुद्दाम सांगत नाही, कारण नोबेल पुरस्काराची जवळजवळ 10-15 पानाची पीडीएफ, पुरस्कार सगळे, त्यांचं कार्य आणि सराव प्रश्न, ती पीडीएफ बनवली। ती पीडीएफ तुम्हाला 9359558186 हा माझा नंबर आहे। 9359558186 या नंबरवर तुम्ही हाय करा। तुम्हाला नोबेल पुरस्कार असं तुम्ही फक्त पीडीएफ मध्ये मला हाय करताना पाठवा, तुम्हाला नोबेल पुरस्काराची पीडीएफ मी पाठवून देईल। त्यानंतर पुढली घटना बघा, ऑक्टोबर 2025 मधील ब्रँड अँबॅसिडर सुद्धा प्रश्न विचारला जातो। इंग्लिश प्रीमियर लीगचा ब्रँड अँबॅसिडर संजू सॅमसन, आयर्नमॅन इंडियाचा सयामी खैर, सोमनाथ च्यवनप्राश परेश रावल, फिनटेक फर्म P10 विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि त्यानंतर भारत मानसिक आरोग्य राजदूत म्हणून दीपिका पदुकोणची या ठिकाणी ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे। त्यानंतर विविध ऑपरेशन, एक प्रश्न ऑपरेशनवर विचारला जातो। ऑक्टोबर 2025 मधले ऑपरेशन लंगडा आणि ऑपरेशन खलास असे 2 आहेत। गुंडाचा खात्मा करण्यासाठी कोणत्या सरकारनं, उत्तर प्रदेश सरकारनं राबवले। ऑपरेशन शिकंजा जे आहे उत्तर प्रदेश सरकारनं राबवले फरार आर्थिक गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी। ऑपरेशन गोल्डन स्वीप जे आहे DRI द्वारे सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे। त्यानंतर ऑपरेशन चक्र ही CBI द्वारे सायबर गुन्हेगारी विरोधात। ऑपरेशन फायर ट्रेल चीनी फटाक्याची भारतात बेकायदेशीर तस्करी थांबविण्याच्या संदर्भात। आणि ऑपरेशन हेगची FI इंटरपोलद्वारे आंतरराष्ट्रीय सायबर सक्षम गुन्ह्यावर कारवाई करण्यासाठी। जे काही वेगवेगळे ऑपरेशन आहे हा देखील पाठांतराचा भाग आहे। त्यानंतर बघा, ऑक्टोबर 2025 मध्ये जी काही चक्रीवादळे आली होती त्या चक्रीवादळाच्या संदर्भात आपला भाग पाहायचा आहे। पहिला आहे बुआलोई चक्रीवादळ। व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स देशाला सर्वाधिक ह्या वादळाचा फटका बसलाय। कोणाला फटका बसलाय तर व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सला। हे नाव थायलंड देशाने दिले। कोणतं, बुआलोई हे नाव कोणत्या देशाने दिले, थायलंड देशाने दिले। ऑक्टोबर 2025 मध्ये आले। पश्चिम उत्तर पॅसिफिक आणि दक्षिण चीन समुद्रात आलेले हे वादळ आहे। दुसरा आहे मोता चक्रीवादळ। ऑक्टोबर एंडला जो काही हे चक्रीवादळ आलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये हे निर्माण झालेलं आहे। या वादळाचा सर्वाधिक फटका ओडिसा, आंध्र प्रदेश या 2 राज्याला बसलाय। त्यानंतर मोता हे नाव कोण दिले, हे देखील नाव थायलंडने दिलंय आणि मोताचा अर्थ आहे सुगंधित फुल। त्यानंतर ऑक्टोबर मध्ये या ठिकाणी एक लक्षात घ्या की जे काही वादळ आलं होतं, शक्ती नावाचं देखील वादळ आलं होतं, त्या वादळासंदर्भात देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। आता ऑक्टोबर मधील युद्ध सराव जे आहेत तर त्या युद्ध सरावचं नाव, ठिकाण, कोणत्या देशादरम्यान, क्रमांक आणि या ठिकाणी कालावधी हा एक भाग आपल्याला पाहिजे। बघा, ऑस्ट्राहीड नावाचा युद्ध सराव पर्थ ऑस्ट्रेलियामध्ये पार पडला। भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशादरम्यान कितव्या क्रमांकात, 4थ्या आणि 13 ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान तो पार पडलाय। दुसरा आहे इंद्र 2025 बिकानेर राजस्थान मध्ये भारत आणि रशियात 14व्या क्रमांकाचा
7 ते 15 ऑक्टोबर 2025 दरम्यान तो पार पडला. त्यानंतर इन रुकून दक्षिण कोरिया भारत दक्षिण कोरिया दरम्यान पहिलाच आहे, 13 ऑक्टोबर या दरम्यान तो पार पडलेला आहे. त्यानंतर समुद्र शक्ती विशाखापट्टणम आंध्र प्रदेश भारत आणि इंडोनेशिया दरम्यान 5व्या क्रमांकाचा 14 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान. जेमेक्स नावाचा जपानमध्ये पार पडला, भारत आणि जपान 9व्या क्रमांकाचा 16 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान. त्यानंतर काही पुस्तकं जी काही प्रकाशित झालेली आहेत त्या पुस्तकावर देखील एखाद दुसरा प्रश्न विचारला जातो. त्यात बघा, अबोव बियॉन्ड एक्सप्लोरिंग द अमेझिंग वर्ल्ड ऑफ एव्हिएशन, शिवकुमार मोहनका यांचं हे पुस्तक आहे. द विल शूट यू मॅडम माय लाईफ थ्रू कॉन्फ्लिक्ट, हरिंदर बावेजा यांचं हे पुस्तक आहे. मोदी मिशन नावाचं पुस्तक आहे, बर्जिस देसाई यांचं हे पुस्तक आहे. द ब्रह्मास्त्र अनसील्ड, डी शिवानंदन यांचं पुस्तक आहे ते. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी, मनोज नरवणे यांचं पुस्तक आहे. रेडी, रिलेव्हंट अँड रिसर्जंट, शेपिंग ए फ्युचर रेडी फोर्स, अनिल चव्हाण यांचं पुस्तक आहे. विंग्स ऑफ फॅलर, द स्टोरीज, 2 स्टोरीज ऑफ द इंडियन एअर फोर्सेस डेअरिंग ऑपरेशन, स्वप्नील पांडे यांचं पुस्तक आहे. सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज ए मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रेन्शन सिक्युरिटी, हे राज शुक्ला यांचं पुस्तक आहे. काही पुस्तकं आणि त्यांचे लेखक विचारले जातात. त्यानंतर काही समिती आहेत बघा. आता कर्ज माफीच्या संदर्भात जून 2026 पर्यंत शेतकऱ्याचं कर्ज आम्ही माफ करू अशा प्रकारचं आश्वासन ऑक्टोबर एंडला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आणि त्या संदर्भात त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भातल्या कोणती समिती नेमली, तर प्रवीण परदेशी ही समिती नेमलेली आहे. मग ह्या समिती आपल्याला विचारल्या जातात. दिलीप भोसले समिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संरक्षणाच्या संदर्भात नेमली. आशा मेनन समिती ट्रान्सजेंडर हक्काचे संरक्षण आणि समान संधी या संदर्भात नेमली. BS चौहान समिती लेहमध्ये झालेल्या हिंसाचाराची चौकशी आणि संजय कोलते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जी काय पुण्याची आहे त्याची चौकशी करण्यासाठी संजय कोलते. त्यानंतर बघा, आता नवनियुक्त्या आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या कोणत्या नियुक्त झाल्या? 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष रंजन देसाई. आता 8व्या वेतन आयोगाचे सदस्य कोण, अर्धवेळ कोण, सचिव कोण, जानेवारी 2025 मध्ये स्थापना झाली 8व्या वेतन आयोगाची. त्यावेळेस मी ती पुस्तकात टाकलेलं आहे. किंवा 8व्या वेतन आयोगाची स्वतंत्र माहिती जी आहे ती मी टेलिग्रामला टाकली, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या चालू घडामोडीच्या माझ्या चॅनलची लिंक आहे, ती तुम्ही जॉईन करा. त्या अतिरिक्त माहिती मिळून जाईल. चर्च ऑफ इंग्लंडचे प्रमुख डेम सारा मुलाली, 500 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेची निवड झाली चर्च ऑफ इंग्लंडचे प्रमुख. आयर्लंड राष्ट्रपती कॅथरीन कॉनॉली, भारताचे 53वे सरन्यायाधीश सूर्यकांत 24 नोव्हेंबर पासून ते पदभार स्वीकारणार आहेत. त्यानंतर बहारीन आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक कोर्ट जज पिंकी आनंद, NCC महासंचालक वीरेंद्र वश्य, युनेस्को महासंचालक खालेद यल एनानी इजिप्तचे, महाराष्ट्राचे निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड. त्यानंतर मादागास्कर नवीन पंतप्रधान, नाव अवघड स्क्रीनवर बघा, रुफिन फॉर्च्युनेट झांबी सांबो. GST अपिले न्यायाधिकरण तांत्रिक सदस्य डॉक्टर डेव्हिड अल्वारिस. सेसेल्स नवीन राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मिनी. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ अध्यक्ष अनंत गोयंका. त्यानंतर IUCN स्पेसिफिक सर्व्हायव्हल कमिशनचे पहिले आशियाई अध्यक्ष विवेक मेनन. असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा. इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष शांता रंगा स्वामी. IMF प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक डॅन काटडज. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक कुलगुरू डॉक्टर अजय चंदनवाले. गुजरात नवे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी. गुजरातच्या मंत्रिमंडळात जे काही बदल झाले त्यावेळेस हर्ष संघवी यांची उपमुख्यमंत्री निवड केली. गोंदियाचे नवीन पालकमंत्री इंद्रनील नाईक. पालकमंत्री हा जो टॉपिक आहे, 36 जिल्ह्याचे जे काही वेगवेगळे पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री आपल्याला वेगवेगळ्या वर्ग 3च्या परीक्षेमध्ये विचारले आहेत. असं नाही की वर्ग 1 मध्ये विचारत नाहीत, कुठलाही प्रश्न विचारू शकतात, पण मोस्टली त्यामध्ये विचारल्यात. हा एक भाग लक्षात ठेवा, बदललेले असल्यामुळे विचारू शकतात. त्यानंतर जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान सनाई तकाई, त्यांच्याबद्दल कदाचित येणाऱ्या परीक्षेत प्रश्न येईल. भारतातील पहिला बाल
विवाहमुक्त जिल्हा बालोद छत्तीसगड. बघा ज्या पहिल्या घटनांमध्ये पाहतोय आपण ह्या गोष्टी. केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कुठलं आहे? केरळ आहे. आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायो बँक सुरू करणारा देश फिलिपाईन्स. मिसेस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय सौंदर्यवती सेरी सिंग. भारतातील पहिल्या इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ऍपचे नाव मुंबई वन ऍप. गॅरंटी आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये ह्या मुंबई वन ऍपवर प्रश्न विचारला जाईल. भारतातील पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रॅक बॅटरी स्वॅपिंग व चार्जिंग स्टेशन पंची गुजरन हरियाणा या ठिकाणी. भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन तयार होणार राज्य वेगमल कर्नाटक हे राज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटेल की ह्या पहिल्या घटना एवढ्या करण्याची काय गरज आहे? एक प्रश्न पहिल्या घटनेवर असतो. जसं मी म्हणलं एक प्रश्न पुस्तकावर असतो तसं पहिल्या घटनेवर असतो, म्हणून सगळं पाहायचं आपल्याला. कथकली सादर करणे पहिली मुस्लिम कलाकार शाबरी नावाची. भारतातील पहिले AI टेम्पल बालाजी मंदिर तिरुपती. देशातील पहिली 5G कोर नेटवर्क प्रयोगशाळा प्रवर्तक टेक्नॉलॉजी IIT मद्रास. भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कुठलं आहे? चंदीगड. भारताच्या पहिल्या व्हेरी लार्ज गॅस कॅरियरचे नाव काय आहे? शिवालिक. भारतातील पहिली चित्ता सफारी सुरू करणारा कुनो नॅशनल पार्क आहे? कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेशमध्ये. भारतातील पहिले प्राणी जन्म नियंत्रण प्रशिक्षण केंद्र जरहरा उत्तर प्रदेश. देशातील पहिले QR कोड आधारित चलन पेमेंट किओस्क लॉन्च करणारे शहर कुठलं आहे? या ठिकाणी कोणतं शहर आहे बघा याच्यामध्ये? तर गुरुग्राम. त्यानंतर भारतात गुगलचे पहिले हब विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. आईपासून बाळाला होणारे हेपटायटिसचे संक्रमण पूर्णपणे नष्ट करणारा जगातील पहिला देश मालदीव. भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय बनरघट्टा बायोलॉजिकल पार्क कर्नाटक. भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कुठं आहे? हैदराबाद या ठिकाणी आहे. त्यानंतर सरकारी आणि खाजगी क्षेत्रात 1 दिवसाची मासिक पाळीची रजा मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कुठलं आहे? केरळ. महिलांसाठीचा भारतातील पहिला UPI लेक्स पे. त्यानंतर मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य उत्तराखंड. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला प्रतिभा M. सिंह. रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? रिअल टाइम पूर अंदाज. बघा शब्द काय? पूर अंदाज. चेन्नई. भारतातील पहिले अत्यंत गरिबी मुक्त राज्य केरळ. यावर देखील अपेक्षित प्रश्न आहे. भारताने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी अँटी बायोटिकचे नाव नॅफ्थिओमायसिन. बघा नॅफ्थिओमायसिन. भारतीय नौदलात सामील करण्यात आलेल्या पहिले अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्टचे नाव INS माहे. BSFच्या इतिहासात प्रथमच महिला फ्लाईट इंजिनियर भावना चौधरी. देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी. 8000 मीटर उंचीची 9 शिखरे सर करणारा पहिला भारतीय भरत थम्मीने. देशातील पहिली UPI ICD अधिग्रहण करणारी बँक TGSB. जगातील पहिली स्टार्टअप कंपनी सॅटेलाइट आधारित 3D विंड डेटा नेटवर्क स्थापन स्टेलरस. देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम कान्होजी आंग्रे हे नाव देण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा पुरस्कार आहेत जे काही ऑक्टोबर 2025 मध्ये महत्वाचे पुरस्कार डिक्लेअर झाले ते बघूया. पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार दिलीप यार्दी. सिएट क्रिकेट रेटिंग जीवन गौरव पुरस्कार ब्रायन लारा. चेंज मेकर फॉर गुड पुरस्कार रमेश नारायण. केटॉन मिनर अवॉर्ड सोनाली घोष यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर शास्त्रा रामानुजन पुरस्कार अलेक्झांडर स्मिथ यांना देण्यात आला. ब्रिटनचा दुसरा शौर्य पुरस्कार जॉर्ज पदक ग्रेश ओ मॅली कुमार यांना. आदी कर्मयोगी अभियान उत्कृष्ट कामगिरी करण्याचा राष्ट्रीय पुरस्कार कुठल्या जिल्ह्याला मिळाला? आदी कर्मयोगीचा राष्ट्रीय पुरस्कार पालघर जिल्ह्याला मिळाला, हे लक्षात ठेवा. महात्मा गांधी सेवा पुरस्कार जो कर्नाटक राज्यातर्फे दिला जातो तो इतिहासकार डॉक्टर रामचंद्र गुहा यांना देण्यात आलेला आहे. ग्लोबल टुरिझम पुरस्कार प्राप्त राज्य आंध्र प्रदेश. विष्णुदास भावे पुरस्कार नीना कुलकर्णी यांना मिळाला. ISSA पुरस्कार भारत देशाला मिळालेला आहे.
राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार जो मध्य प्रदेश सरकार देतं, त्या मध्य प्रदेश सरकारचा जो काय पुरस्कार आहे तो सोनू निगम यांना मिळालेला आहे. ब्रिटिश अकादमी बुक पुरस्कार सुनील आमरत द बर्निंग अर्थ कादंबरीला मिळालेला आहे. गंधार गौरव पुरस्कार निवेदिता सराफला मिळालेला आहे. नॅशनल बुक अवॉर्ड अमेरिका मेगा मुजुमदार. MLS गोल्डन बूट पुरस्कार लिओनेल मेसीला मिळाला आहे. याच्यावर देखील प्रश्न अपेक्षित आहे. MLS गोल्डन बूट पुरस्कार लिओनेल मेसी. उर्सुला के लेंग्विन फिक्शन पुरस्कार वज्र चंद्रशेखर कादंबरी रेक्स फॉल नावाची कादंबरी. साखारोव पुरस्कार आंद्रेज पोग्जुबूट आणि मिर्झा अमागलोबली यांना मिळालेला आहे. विज्ञान रत्न पुरस्कार हा जो काय दुसऱ्या क्रमांकाचा आहे तो मरणोत्तर जयंत नारळीकर यांना मिळालेला आहे. मरणोत्तर मिळालाय. हे सुरुवातीच्या घटना झाल्या ऑक्टोबर 2025 मधल्या. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक परीक्षा आहेत. मग सरळ सेवेच्या आहेत, त्यानंतर मे जून जुलैच्या दरम्यान MPSCच्या परीक्षा आहेत. या सगळ्या परीक्षेत जर तुम्हाला चालू राहून चांगले मार्क घ्यायचे असतील तर परत मी रिपीट यासाठी करतोय की बरेच असे विद्यार्थी असतात की पहिल्यांदा देवाचा सरांचा व्हिडिओ बघतात. तुम्हाला कोणत्याही परीक्षेत पास व्हायचं असेल तर एक बाब लक्षात ठेवा, परीक्षेच्या आधीच्या, वाक्य लक्षात घ्या, परीक्षेच्या आधीच्या 1.5 वर्षाच्या घटना करायच्या. किती वर्षाच्या? 1.5 वर्षाच्या. त्यामुळं परत तुमचं काय मेसेज असतो, सर मग कधीपासून कुठपर्यंत करू? फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायचं, परीक्षेच्या आधीच्या 1.5 वर्षाच्या घटना आपल्याला करायच्या असतात. जगातले पहिले स्काय स्टेडियम बघा, जगातलं पहिले स्काय स्टेडियम आहे ते सौदी अरेबियामध्ये बांधण्यात येणार आहे आणि त्या स्टेडियमचं नाव आहे निओम स्टेडियम. काय नाव आहे? निओम स्टेडियम नाव आहे. जमिनीपासून 350 मीटर 1150 फूट उंचीवर आहे. 46,000 प्रेक्षकाची क्षमता आहे याच्यामध्ये. हे स्टेडियम पूर्णपणे सौर ऊर्जेवर असेल, पर्यावरण पूरक स्टेडियम आहे. 2034 मध्ये सौदी अरेबियात जो काय फिफाचा फुटबॉलचा विश्वचषक पार पडणार आहे, आयोजित होणार आहे, तो कदाचित या ठिकाणी होऊ शकतो. जपानचं पहिलं येन समर्थित स्टेबल कॉइन JPYC जे आहे, तुम्हाला प्रश्न येईल कोणत्या देशानं पहिला स्टेबल कॉइन लॉन्च केला JPYC? 27 ऑक्टोबर 2025 ला. ब्लॉकचेनच्या वापराच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल या जपान देशानं उचललेलं आहे. JPYC हे टोकियो आधारित फिनटेक JPYC चे स्टेबल कॉइन आहे जे जपानी येनशी एक प्रमाणात जोडलेलं आहे. स्टेबल कॉइन म्हणजे काय तर बघा, हा एक प्रकारचा क्रिप्टो करन्सी आहे. जास्त खोलात जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याला 1 लाईन मध्ये प्रश्न काय नाणे जगातला पहिला स्टेबल कॉइन चं नाव आणि कोणी लॉन्च केला? जपाननं लॉन्च केला. नाव JPYC. आणि थोडक्यात काय की क्रिप्टो करन्सीचा एक भाग आहे ज्याचा उद्देश विशिष्ट मालमत्तेच्या गटाच्या किंवा बास्केटच्या सापेक्ष स्थिर मूल्य राखणे आहे. काय म्हणलं इथं? सापेक्ष स्थिर मूल्य राखणे आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर भारताच्या जे काही विद्यमान राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांनी राफेलमधनं हवाई सफारी केलेली आहे. 29 ऑक्टोबर तारीख लक्षात घ्या. कधी केली? 29 ऑक्टोबर या दिवशी अंबाला एअरबेसवरून राफेल लढाऊ विमानातनं त्यांनी उड्डाण केलेलं आहे. 2 लढाऊ विमानातून सुखोई मधनं परी केल्यात आणि राफेल मधनं केल्यामध्ये. त्यामुळे 2 लढाऊ विमानातनं उड्डाण करणार त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. आणि त्यावेळेस त्या राफेलचं सारथ्य राफेल कोणी चालवलं तर अमित गेहानी यांनी चालवलं. मी इथं मुद्दाम जो वेगळा कलर दिलेला आहे PPT मध्ये त्या बाबीकडे तुम्ही जास्त करून लक्ष द्यायचं. आता उड्डाणाचा जो काय अनुभव आहे त्यांनी एकाच शब्दात सांगितला, अविस्मरणीय. अशा शब्दात राष्ट्रपतीने याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर बघा, सुमारे अर्धा तास उड्डाण, 200 किमी अंतरावर अंतर कापले. लढाऊ विमान समुद्र सपाटीपासून 15,000 फूट उंचीवर आणि 700 किलोमीटर प्रति तास वेगानं या विमानानं काय केलंय? उड्डाण केलेलं आहे. आता यापूर्वी बघा, जे राष्ट्रपती सुखोई 30 MKI मधनं ज्यांनी उड्डाण केले, अब्दुल कलाम 2006 ला, प्रतिभा पाटील 2009 ला आणि द्रौपदी मुर्मू 2023 ला आणि आता 2025 ला राफेल मधनं या ठिकाणी काय केलंय? उड्डाण केलेलं आहे. राफेल विमान फ्रान्सच्या डसाल्ट युनिटनं बनवलेलं आहे आणि 2020 मध्ये भारतीय हवाई दलामध्ये हे विमान काय झालंय? दाखल झालेलं आहे. आता SJ-100 विमानाच्या संदर्भातला भारतानं रशिया बरोबर काय केलाय? HAL
आणि UAC म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड आणि युनायटेड विमान निगम, रशियाची युनायटेड विमान निगम आणि भारताची हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड यांच्यामध्ये SJ विमान तयार करण्याच्या संदर्भातला करार झालेला आहे आणि या निर्मितीसाठी जो करार झालाय त्याच्या संदर्भात देखील आपल्याला या ठिकाणी काय केला जाऊ शकतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा करार 27 ऑक्टोबर रोजी झाला, मॉस्को रशिया येथे झाला. SJ 100 हे 2 इंजिन असलेले अरुंद आकाराचे प्रवासी विमान आहे. या करारामुळे भारतात प्रथमच पूर्ण प्रवासी विमान निर्मिती होणार आहे. बघा हे वाक्य महत्वाचं आहे. या करारामुळे भारतात प्रथमच पूर्ण प्रवासी विमान निर्मिती होणार आहे. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची SIR मोहीम, काय म्हणलंय SIR, डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीने तो भाग वेगळा. आपल्याला फॅक्च्युअल पूर्व परीक्षेकरिता करंटचा याच्यावर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो. आता ही मोहीम नेमकी काय बघा. ही सर्वप्रथम हे जे आताचं इनिंग आपण म्हणतो यात बिहारमध्ये सर्वप्रथम ही या ठिकाणी राबवली. आता ह्याचा दुसरा टप्पा म्हणजे जे काही मतदार आहेत बघा, काय म्हणले मतदार याद्याच्या सखोल फेर पडताळणीची मोहीम म्हणजे SIR मोहीम, याचा दुसरा टप्पा ऑक्टोबर 2025 मध्ये जाहीर करण्यात आला. आणि किती राज्यात राबवण्यात येणार आहे, 12 राज्यात 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरच्या दरम्यान ही मोहीम राबवण्यात येणार. 4 नोव्हेंबर 2025 ते 4 डिसेंबर 2025. किती राज्ये, 12 राज्ये. मग 12 राज्य कोणती आहेत, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, तमिळनाडू, केरळ, अंदमान निकोबार, लक्षद्वीप आणि पुदुचेरी. काही केंद्रशासित प्रदेश पण आहेत. अशा टोटल 12 ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. साधा लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जाईल. तुम्ही सगळे करायचे हे लॉंग फॉर्म विचारत हे माहित नसेल तर मग अवघड होते. उद्देश काय, मतदार यादी अद्ययावत करणे. त्यात जे काय अद्ययावत करायचे त्या माध्यमातून SIRच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचे हे 9वे SIR आहे. 8वे SIR 2002-2004 मध्ये झाले होते. पहिला टप्पा बिहारमध्ये राबविला. पडताळणीनंतर बिहारचा मतदार यादीत 6% घट झाली होती. त्यानंतर जागतिक वन संसाधन मूल्यांकन 2025 जो काय अहवाल आहे, जो कोणी सादर केलाय द्वारे म्हणलं इथे अन्न आणि कृषी संघटना FAO द्वारे. ठिकाण कुठे, बाली या ठिकाणी. आणि भारताचा या जागतिक वन संसाधन मूल्यांकन यादीमध्ये कितवा क्रमांक लागतो, 9वा क्रमांक लागतो. आणि गेल्या वेळेस 10वा होता, यावेळेस कितवा, 9वा क्रमांक आहे. जगातील एकूण वनक्षेत्र 4.4 अब्ज हेक्टर आहे. पृथ्वीच्या 32% भूभाग व्याप्त, यापैकी 54% जंगल फक्त रशिया, ब्राझील, कॅनडा, अमेरिका, चीन या 5 देशात आहे. हे देखील वाक्य महत्वाचे. आणि सर्वाधिक वनक्षेत्र असलेले देश कुठले, रशिया आहे, ब्राझील आहे आणि कॅनडा आहे. त्यानंतर बघा वनक्षेत्रातील वार्षिक वाढ देशाची रँक. आता याच्यामध्ये भारत कितवा आहे, 3रा आहे. पहिला कोण आहे, चीन आहे. दुसरा कोण आहे, रशिया. तिसरा कोण आहे, भारत आहे. मग आता पहिला चीन मध्ये 16.9 लाख हेक्टर, रशियामध्ये 9.42 लाख हेक्टर क्षेत्र एकूण आणि भारतात 1.91 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यानंतर यात बघा जंगलातील कार्बन साठवणुकीत कार्बन शीक. आता काय म्हणलंय, जागतिक वन संस्थांमध्ये जंगलातील कार्बन साठवणुकीत कार्बन शीक भारत कितव्या क्रमांकावर आहे, 4थ्या क्रमांकावर आहे. भारताकडे 72.74 दशलक्ष हेक्टर वनक्षेत्र आहे, जे जागतिक वनक्षेत्राच्या किती टक्के आहे, 2%. इथं प्रश्न येईल. जागतिक वन संसाधन मूल्यांकन अहवालानुसार जागतिक वनक्षेत्राच्या ह्याच्यामध्ये भारताचा वाटा किती टक्के आहे, 2% आहे. ह्या अशा पद्धतीने लक्षात ठेवा. पुढला आहे SAIEE 2021-2025 अहवाल. आता अहवाल बघा कोण, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया WII भारतीय वन्यजीव संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आला. आणि या अहवालाचं जे काय पूर्ण नाव आहे SAIEE चा लॉंग फॉर्म मी या ठिकाणी दिला आहे. इथं तुम्ही बघून घ्या. इथं लॉंग फॉर्म सुद्धा आपल्याला विचारला जाईल. आणि 14 ऑक्टोबर 2025 ला अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. भारतातील हत्तीची संख्या, वन हत्तीची संख्या या अहवालाद्वारे काय करण्यात आली, प्रकाशित करण्यात आली. आणि 2021-25 अहवालानुसार भारतामध्ये 22,446 वाघ आहेत, जी 2017च्या 29,964च्या तुलनेत 18% कमी झालेली आहे. कमी झाली म्हणले
पहिली किती होती 29,964 आणि 29,964 हा आकडा 22,446 वर कमी झालेला आहे आणि ते 18% कमी झाले भारतातील हत्तीची संख्या. तुम्हाला साधा सोपा असा प्रश्न येईल. SAIEE 2021 ते 2025 अहवालानुसार भारतात वन हत्तीची संख्या किती आहे. बघा डाटा आपल्याकडे सगळा असतो, आपण वाचून जातो, पण त्याच्यावर काय प्रश्न विचारला जातं हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत त्या अभ्यासाला काही अर्थ नाही. म्हणून प्रश्न कसा येऊ शकतो, कसा आलेलाही यापूर्वी, ह्या बाबी लक्षात आले हे लक्षात येते सगळ्या गोष्टी. त्यानंतर बघा सर्वाधिक हत्ती असणारे राज्य, पहिलं राज्य कर्नाटक 6,013 आहेत, दुसरे आसाम 4,159 आहे, तिसरे तमिळनाडू 3,316 हत्ती आहेत. क्रम देखील विचारला जाईल. त्यानंतर बघा भारतात पहिल्यांदाच DNA तंत्रज्ञानाचा वापर करून मोजणी करण्यात आली या वन हत्तीची. हत्ती संख्या घटण्याची कारणे काय? जंगलतोड, अधिवास नष्ट होणे, हत्तीच्या स्थलांचे मार्ग कमी होणे ही अशी घट होण्यामागची कारण आहेत. आणि हत्ती प्रकल्पाची सुरुवात कधी झाली? 1992 ला झालेली आहे. आता DNA आधारित मार्क रिकॅप्च्युअर पद्धत म्हणजे काय? म्हणजे काय DNA तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी मोजणी करण्यात आली. पहिल्यांदाच असं झालंय भारतामध्ये. यामध्ये वन्यजीव परिसरातून प्राण्याच्या मलमूत्र, केस, त्वचा किंवा इतर जैविक पदार्थांमधून त्याचे जनुक गोळा केले जाते. या नमुन्याद्वारे प्रत्येक हत्तीची ओळख स्वतंत्रपणे निश्चित केली जाते. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या SAIEE हा अहवाल जो आहे तो पहिल्यांदा या ठिकाणी DNA तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेला आहे. आता हत्तीचे भौगोलिक वितरण पश्चिम घाटात 53.17% म्हणजे 11,934 हत्ती, ईशान्येकडील टेकड्यामध्ये 22.22% म्हणजे 6,559 हत्ती आणि शिवालिक टेकड्या म्हणजे 9.18% म्हणजे 2,062 हत्ती. हत्तीच्या भौगोलिक वितरणानुसार जर बघितलं तर सर्वाधिक हत्ती कुठे आहेत? पश्चिम घाटामध्ये आहेत. त्यानंतर जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स प्रसिद्ध 10 ऑक्टोबर 2025 ला 20वी आवृत्ती आहे. कन्सर्न वर्ल्ड वाईड आयर्लंडची आणि या ठिकाणी वेल्थ हंगर लाईफ जर्मनीच्या या दोन संस्थेद्वारे हा जागतिक भूक निर्देशांक प्रकाशित केला जातो. 123 देशाच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक 102 आहे. कितवा आहे? 102वा क्रमांक आहे. आणि भारताचा स्कोर किती आहे? 25.8 आहे. आणि भारताची श्रेणी कुठली मित्रांनो? गंभीर श्रेणीमध्ये भारत आहे जागतिक भूक निर्देशांकामध्ये. आणि शेवटचा 123वा क्रमांक आहे सोमालिया देशाचा. कुठल्या देशाचा? सोमालिया. त्यानंतर आशियान शिखर परिषद. आता या ठिकाणी लक्षात घ्या आशियान शिखर परिषद 47वी आणि आशियान भारत शिखर परिषद जी आहे ती 22वी. ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या, तिथे कन्फ्युजन करू नका. आशियान शिखर परिषद 47वी म्हणून या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथल्या लोगो जर बघितलं तर बघा चित्रामध्ये 47वी आशियान शिखर परिषद 47वी आणि आशियान भारत शिखर परिषद जी आहे ती 22वी आहे. ही परिषद जी पार पडली मलेशिया देशात कोलंबो या ठिकाणी 26 ते 28 ऑक्टोबर 2025 दरम्यान पार पडली. आणि मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम हे त्याचे अध्यक्ष आहेत. आणि 2026 परिषद कुठे होणार आहे? फिलिपाईन्स या देशात होणार आहे. 25 कोटी झाली कोलंबो मलेशिया. आणि थीम काय आहे? समावेशकता आणि शाश्वतीपणा ही त्याची काय आहे? थीम आहे. आता आशियान बद्दल थोडक्यात 8 ऑगस्ट 1967 ला स्थापना. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स हा लॉंग फॉर्म आहे. इंडोनेशियातील जकार्ता या ठिकाणी त्याचं मुख्यालय. सदस्य देश किती आहेत? 11 आहेत. पूर्वी 10 होते, परंतु या ठिकाणी बघा 2025 मध्ये ईस्ट तिमोरला आशियानचं सदस्यत्व देण्यात आल्यामुळं ही संख्या काय झाली? 11 झाली. तुम्हाला इथे प्रश्न येईल 2025च्या आशियान शिखर परिषदेमध्ये कोणत्या देशाला आशियानचं सदस्यत्व मिळालं? तर ईस्ट तिमोरला मिळालं आहे. असे टोटल 11 देश आहेत. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड हे संस्थापक देश आहेत. ब्रुनईचा समावेश 94 ला झाला, व्हिएतनामचा 95 ला झाला, म्यानमारचा 97 ला झाला, लाओसचा 97 ला झाला, कंबोडियाचा 99 ला झाला आणि ईस्ट तिमोरचा 2025 ला झाला. याच्यामध्ये हा टॉपिक IMP आहे. याच्यावर येणाऱ्या कालखंडातल्या परीक्षेत प्रश्न विचारला जाणार. बघा आता नरेंद्र मोदी उपस्थित ऑनलाईन पद्धतीने राहिले, ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पंतप्रधानांचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले. ऑनलाईन परिषदेत ज्यावेळेस मोदीने भाषण केलं त्यावेळेस त्यांनी एक महत्वाची घोषणा केली. 2026 हे वर्ष आशियान भारत सागरी सहकारी वर्ष असणार. हे शब्द महत्वाचा आहे. कसलं?
आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून साजरं करायचं या ठिकाणी ठरवण्यात आलंय. 2025 मध्ये आसियानमध्ये ईस्ट तिमोर या देशाचा समावेश झाला, हे आपण तर पाहिलेलंच आहे. त्यानंतर काय बघा, HTT-40 विमान भारतातील पहिले स्वदेशी हिंदुस्तान टर्बो ट्रेनर 40 HTT श्रेणीत निर्माण केलेले पहिले विमान आहे भारतातील स्वदेशी. 24 ऑक्टोबर 2025 ला पहिल्यांदा यशस्वीरित्या आकाशात झेपावले म्हणून हा पाहतोय आपण. TH-4001 असं त्याचं नामकरण करण्यात आलं. याचं नामकरण काय करण्यात आलं? TH-4001 असं नामकरण. हे विमान मूलभूत प्रशिक्षणासाठीच वापरले जाणार आहे. HAL मध्ये तयार झालेले पहिलं विमान आहे. बघा काय म्हणलंय, HAL मध्ये तयार झालेले हे पहिलंच विमान आहे. संरक्षण मंत्रालयाने 2023 मध्ये भारतीय हवाई दलासाठी 70 मूलभूत प्रशिक्षण विमानासाठी HAL बरोबर 6,800 कोटीचा करार केला होता. TH-4001 हे त्या करारातील पहिले विमान आहे. त्यानंतर बजरंग सेतू. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर देखील अंदाज आहे की हा भारतातील पहिला काचेचा पूल आणि काय म्हणलंय, पहिला केबल सस्पेन्शन झुलता ब्रिज. काचेचा पूल गेल्या वर्षीच राज्यसेवेला प्रश्न येऊन गेला त्या MPSCच्या एका परीक्षेमध्ये. आणि इथं काय म्हणलेलं आहे, झुलता पूल म्हणलेला आहे. भारतातील काचेच्या फरशीचं पहिला केबल सस्पेन्शन झुलता ब्रिज कोठे आहे असा प्रश्न विचारला जर ऋषिकेश, राज्य कुठलं? उत्तराखंड. 132 मीटर लांबीचा आहे, 8 मीटर रुंदीचा आहे. कोणत्या नदीवर आहे? गंगा नदीवर आहे. हा सेतू ऐतिहासिक लक्ष्मण झुलाचे स्थान घेणार. 2019 पासून लक्ष्मण झुला सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला होता. तुम्हाला असाही प्रश्न येईल, बजरंग सेतू जो आहे तो कशाचे स्थान घेणार आहे? लक्ष्मण झुलाचं स्थान घेणार आहे. तर लक्ष्मण झुला जो आहे तो 1929 ला बनविला होता. 2 चाकी वाहनाचे 5 मीटरचा स्टील रस्ता आणि पादचाऱ्यासाठी दोन्ही बाजूने 1.5 मीटरचे काचेचे पदपथ असणारे बजरंग सेतूवर. बजरंग सेतूचे बांधकाम 22 मध्ये सुरू झाले आणि डिसेंबर 2025 ला पूर्ण होण्याची शक्यता आहे. टापोवन आणि जोग या 2 गावांना हा जोडणार आहे बजरंग सेतू. या पुलावरून गंगेचे सुंदर दृश्य दिसते आणि त्याची रचना केदारनाथ मंदिरावर आधारित आहे. त्यानंतर खान सज्जता निर्देशांक पहिला आहे. विशेष म्हणजे कसला आहे? या ठिकाणी क्रमांक पहिला आहे. पहिला खान सज्जता निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे. 16 ऑक्टोबर 2025 ला उद्देश काय? खान क्षेत्रात सुधारणा घडवून आणणे. 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वप्रथम खान मंत्रालयाने या संदर्भातली भारत सरकारने घोषणा केली होती आणि खान मंत्रालयाने हा पहिला निर्देशांक काय केलाय? 16 ऑक्टोबर 25 ला प्रसिद्ध केलाय. या निर्देशिकेची रचना लिलाव कार्यक्षमता, खाणीचे लवकर कार्यान्वयन, संशोधनावर दिला जाणारा भर आणि बिगर कोळसा क्षेत्रातील खनिजाचा समावेश असलेल्या इंडिकेटर्सवर आधारित आहे. हे निर्देशांक खाण क्षेत्रातील राज्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात. आता या बघा, खान सज्जेच्या निर्देशांकामध्ये अ श्रेणी, ब श्रेणी आणि क श्रेणी. याच्यामध्ये अ श्रेणी मधलं पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश, दुसरं राजस्थान, तिसरं गुजरात. ब श्रेणी मधलं पहिलं राज्य गोवा, दुसरं उत्तर प्रदेश, तिसरं आसाम. आणि क श्रेणी मधलं पहिलं राज्य पंजाब, दुसरं उत्तराखंड, तिसरं त्रिपुरा. नेमक्या कोणत्या श्रेणीमधलं आपल्याला राज्य विचारतात त्याच्यानुसार उत्तर बदलणार आहे. अ श्रेणीमधलं मध्य प्रदेश प्रथम आहे, ब श्रेणीमधलं गोवा प्रथम आहे, क श्रेणीमधलं पंजाब. काय प्रश्न विचारतात त्याच्यावर तुमचं उत्तर डिपेंड असेल. आता इंडिया मेरीटाईम वीक जो 2025 27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान नेस्को गोरेगाव मुंबई या ठिकाणी पार पडला. केंद्रीय बंदरे, जहाज बांधकाम, जलमंत्री सर्वानंद सोनोवाल, 85हून अधिक देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 10,000हून अधिक प्रतिनिधी हजर होते. हा जगभरातील सागरी तज्ञ, नौमेषक आणि नेत्याचा एकत्र आणणारा एक प्रमुख कार्यक्रम होता इंडिया मेरीटाईम वीक. थीम काय? संयुक्त महासागर, एक सागरी दृष्टी अशी थीम आहे. उद्घाटन कोणी केलं? गृहमंत्री अमित शहा यांनी उद्घाटन केलं आहे. इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये देशाला जागतिक सागरी केंद्र आणि ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये एक अग्रगण्य राष्ट्र बनण्यासाठी भारताचा धोरणात्मक दृष्टिकोनाचे प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर क्रीडामधल्या घटना आहेत. फिफाचा अंडर-20 वर्ल्ड कप 24व्या क्रमांकाचा चिली या देशात पार पडला 27 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान. आणि हा
20 वर्ल्ड कप जो आहे तो मोरोक्को देशाने अर्जेंटिनाला हरवून पहिल्यांदा जिंकलेला आहे. सर्वोत्तम खेळाडू कोणे? ओतमाने मामा मोरोक्कोचा. सर्वोत्तम गोलकीपर सॅनिटानो बार्बी अर्जेंटिनाचा. आणि प्लेअर ऑफ द प्ले पुरस्कार अमेरिका संघाला या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धा 4थ्या क्रमांकाची झारखंड या ठिकाणी पार पडली 24 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान. आणि जवळजवळ 6 देश यामध्ये सहभागी झाले होते. भारत होता, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, मालदीव आहे. मग या स्पर्धेची पदक तालिकेमध्ये जर बघितलं तुम्ही, भारत प्रथम क्रमांकावर आहे. भारताने टोटल 58 पदकं जिंकली आहेत. यात 20 सुवर्ण, 20 रौप्य, 18 कांस्य. श्रीलंका द्वितीय क्रमांकावर 16 सुवर्ण, 14 रौप्य, कांस्य 10 आणि एकूण 40 जिंकले श्रीलंकेनं. तिसऱ्या क्रमांकावर नेपाळ सुवर्ण पदक 0 जिंकले, रौप्य 2 जिंकलेत, कांस्य 4, अशी टोटल किती जिंकले? 6 पदकं. दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारत पदक तालिकेत 58 पदकासह प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. त्यानंतर इराणी चषक जो पार पडला 25चा, विजेता संघ विदर्भ संघ आहे. सेज भारत संघाला हरवलं. विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकर आणि सेज भारताचा कर्णधार कोण आहे? रजत पाटीदार. आता विदर्भ संघाने तिसऱ्यांदा इराणी चषक जिंकला. कितीव्यांदा जिंकला? तिसऱ्यांदा. म्हणजे 17-18ला एकदा जिंकला, 18-19ला जिंकला आणि 25-26ला जिंकला. असं तिसऱ्यांदा विदर्भ संघाने इराणी चषक जिंकला आहे. सामनावीर हा किताब अथर्व तायडे जो विदर्भाचा खेळाडू आहे त्याला मिळालाय. अंतिम सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम जे नागपूरला आहे त्या ठिकाणी अंतिम सामना पार पडला. आता इराणी चषक ही वार्षिक क्रिकेट सामना आहे. रणजी ट्रॉफीच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त, रौप्य महोत्सवानिमित्त रणजी करंडक विजेता संघ आणि शेज भारत संघाची ही स्पर्धा करतो. झल आर इराणी यांच्या स्मरणार्थ 1959 ते 60 पासून या स्पर्धेची काय झाली? सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप जे पेरू या देशात पार पडली, लिमा या ठिकाणी 20 वर्षाच्या खेळाडूसाठी कालावधी 5 ते 8 ऑक्टोबर 2025 65 देश या जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सहभागी झाले होते. आणि यात जर बघितलं, लिंथोई चनबम पहिले पदक जिंकले, कांस्य पदक जिंकले. मणिपूरची जुडोपट्टी आहे, 18 वर्षाखालील वयोगटात महिलांचा 27 किलो वजनी गटात हिनं ते पदक पटकावलंय. लिंथोई चनबम कोणत्या राज्याची आहे? तर मणिपूरची आहे आणि कांस्य पदक जिंकलंय जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये. हा एक भाग लक्षात ठेवा. आता जुडो ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये भारताचं स्थान किती आहे? 15वर. आणि भारताने किती पदक जिंकलंय? एकच पदक जिंकलंय. आणि ते एक पदक कुणी जिंकलंय? आपण नाव पाहिलं, लिंथोई चनबम. कुठलं पदक जिंकलं? कांस्य पदक जिंकलं. आता यातलं जपान प्रथम क्रमांकावर आहे, 6 सुवर्ण, 4 रौप्य, 4 कांस्य, एकूण 14. ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर 2 सुवर्ण, 1 रौप्य, 3 कांस्य आणि एकूण 6. इंटरनॅशनल जुडो फेडरेशननं 1 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कांस्य, एकूण 6 पदकं जिंकले आहेत. आणि भारत 15व्या स्थानावर आहे. सुवर्ण 0, रौप्य 0, कांस्य 0 असे एकूण 1 पदक जिंकले. अशा पद्धतीने जुडो ज्युनियरची अंतिम पदक तालिका लक्षात ठेवणं गरजेचे. आता जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्य स्पर्धा जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरच्या दरम्यान 12व्या क्रमांकाची ही स्पर्धा पार पडली. शुभंकर काय? विराज हत्ती. समावेक्षता आणि शक्तीचे प्रतीक असणारा हा शुभंकर विराज आहे. भारतात पहिल्यांदाच आयोजित केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी, बघा आतापर्यंतची सर्वात मोठी पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा आहे. सहभागी 1000हून अधिक पॅरा ॲथलेटिक्स सहभागी झाले. ही स्पर्धा आयोजित करणारा भारत 4था आशियाई देश ठरला. कतारनं 15ला, UAEनं 19ला, UAE देशाने 19ला, जपानने 2024ला आणि भारताने 2025ला. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवा. आता अंतिम पदक तालिकेमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? 10व्या स्थानावर आहे. भारतानं 6 सुवर्ण, 9 रौप्य, 7 कांस्य अशी टोटल 22 पदक. आता मी सुरुवातीला भारत का घेतला? तर प्राधान्याने भारताचा आपल्याला विचारलं जाण्याची शक्यता असते. आणि ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. सर्वोत्तम कोणती? 22 ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये, जागतिक पॅरामधली. आता या स्पर्धेत ब्राझीलनं पदक तालिकेत पहिला क्रमांक, 15 सुवर्ण, 20 रौप्य, 9 कांस्य, एकूण 44. चीननं दुसरा क्रमांक, 13 सुवर्ण, 22 रौप्य, 17 कांस्य, एकूण 52. इराणनं 9 सुवर्ण, 2 रौप्य, 5 कांस्य, 16 टोटल जिंकलेले आहेत. आणि भारत 10व्या स्थानावर आहे, 6, 9, 7, 22 म्हणजे 6 सुवर्ण, 9 रौप्य,
7 कांस्य अशी टोटल 22 पदकं जिंकून भारताने आतापर्यंतच्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेतली ही सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं बांबू धोरण जाहीर झालेलं आहे. मंत्रिमंडळाच्या 14 ऑक्टोबर 2025च्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आली आणि पुढील 5 वर्षाच्या कालावधीत हे धोरण राबवलं जाणार आहे. 2025 ते 30च्या दरम्यान 1534 कोटी रुपयाच्या तरतुदीला मंजुरी दिली. कालावधी विचारला जाईल बांबू धोरणाचा, तरतूद विचारली जाईल आणि महाराष्ट्र बांबू लागवडीकडील क्षेत्र हे भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे म्हणजे 1.35 दशलक्ष हेक्टर एवढं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे. पुढील 10 वर्षात 50,000 कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्यभरात 15 बांबू क्लस्टर स्थापन करण्यात येणार आहे. तुम्हाला या प्रश्न येईल, महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 25 नुसार महाराष्ट्रात किती बांबू क्लस्टर स्थापन करण्यात येणार? 15. महाराष्ट्रात आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने बांबू विकास प्रकल्प राबवण्यात येत आहे. सध्या अमरावती, सिंधुदुर्ग, बघा अमरावती, सिंधुदुर्ग, भंडारा उत्पन्नाच्या दृष्टीने बांबू क्लस्टर स्थापन करण्यात आलेली आहेत आणि येणाऱ्या कालखंडात 15 करण्यात येणार आहेत. आता ब्ल्यू फ्लॅग मानांकन स्वच्छ समुद्र किनाऱ्याच्या संदर्भातलं आहे. जास्त काय ते नेमकं काय असतं वगैरे काय नाही, तर फक्त लक्षात ठेवा स्वच्छ समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र हे जे दिले जातं ते डेन्मार्कची एक संस्था आहे FEE नावाची. कुठली संस्था? फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल संस्थेतर्फे हे इको लेबल असणारं ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र पर्यावरणपूर्वक किनाऱ्याला म्हणजे स्वच्छ किनाऱ्याला दिलं जातं. आणि घटना पाहण्यामागचं कारण पहिल्यांदा असं घडलंय महाराष्ट्रातील 5 ठिकाणांचा समावेश श्रीवर्धन रायगड, नागाव रायगड, पर्णिका बीच पालघर, गुहागर रत्नागिरी आणि लाडघर रत्नागिरी या 5 समुद्र किनाऱ्याला महाराष्ट्रातल्या सर्वप्रथम ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे हे आपल्याला 100% विचारलं जाईल, म्हणून मी तर VIMP असं लिहितो आणि 5ची समुद्र किनारे पाठ करून जायची. समुद्र किनाऱ्याचं नाव कुठला जिल्हा असंही या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. 33 निकषाचे मूल्यमापन करून दिले जातं. भारतातले आता टोटल किती झाले? 18 आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातील किती आहेत? आपण मागा पाहिली टोटल 5. 18 मध्ये महाराष्ट्रातील 5 आहेत. 1985 मध्ये फ्रान्समधील पॅरिस येथून ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आले. तुम्ही म्हणताल सर 18 विचारले जातील का? विचारले जातील, नो डाऊट. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ज्यांना माहिती त्यांनी ती 18ची नावं जर टाकली तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल. 5 लेटेस्ट न्यूज आहे म्हणून लेटेस्ट घेतले. JKचा काय भाग आपण घेत नाही, फक्त करंटचा घेतो म्हणून तुम्हाला 5 मी या ठिकाणी सांगितलेली आहेत. आरोग्य साहित्य संमेलन, रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, भारतीय चित्रपट महामंडळाच्या द्वारे 19 ऑक्टोबर 2025 रोजी पहिलं आरोग्य साहित्य संमेलन पुणे या ठिकाणी डॉक्टर संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं आणि याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. उमेश चव्हाण स्वागताध्यक्ष होतं आणि यावेळेस पहिला महाराष्ट्र भूषण नाही, महाराष्ट्र आरोग्य भूषण म्हणले. बघा आरोग्य शब्द हे पुरस्कार डॉक्टर रवींद्र कोले आणि शिमिता कोले यांना देण्यात आला आणि 1 लाख रुपये स्वरूप आहे. मग बघा तुम्हाला इथे प्रश्न येईल, आरोग्य साहित्य संमेलनामध्ये पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनामध्ये पहिला आरोग्य भूषण पुरस्कार, पहिला आरोग्य भूषण काय म्हणले? महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार पहिला डॉक्टर रवींद्र कोले आणि शिमिता कोले यांना देण्यात आला. 1 लाख स्वरूप असणारा. कॉमनवेल्थ संसदीय परिषद 2025 5 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान 68व्या क्रमांकाची ब्रिज टाउन बार्बाडोस या देशामध्ये ब्रिज टाउन या ठिकाणी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संसदीय प्रतिमंडळाने यात सहभाग घेतला. लोकसभा अध्यक्षांनी द कॉमनवेल्थ ए ग्लोबल पार्टनर या विषयावर महासभेत भाषण केले. उद्देश काय असतो याचा? तर बघा कॉमनवेल्थ ग्लोबल पार्टनरच्या संदर्भात आधुनिक आव्हानावर चर्चा करणे आणि त्यावर उपाययोजना शोधणे. थीम काय? द कॉमनवेल्थ ए ग्लोबल पार्टनर. आता CPAच्या संदर्भात पहिली परिषद 1924 दक्षिण आफ्रिका येथे पार पडली. CPA स्थापना 1911 झाली. द कॉमनवेल्थ ए ग्लोबल पार्टनर ज्या थीम असणारी आहे, थीम आहे या कॉमनवेल्थ संसदीय परिषदेची, याची ही परिषद 1961 पासून ही वार्षिक परिषद सुरू झाली. पूर्वीचे नाव एम्पायर पार्लमेंटरी असोसिएशन होतं आणि 1948 पासून कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन असं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता जगातील सर्वात उंच रस्ताचं नाव आहे उमलिंगला पास रस्ता, ठिकाण लडाख.
प्रश्न येईल इथे तुम्हाला, जगातला सर्वात उंच रस्ता कोणत्या देशात? भारतातील कुठे? लडाख. नाव काय? उमलिंगला पास रस्ता. समुद्र सपाटीपासून 19,300 फूट उंच, 5,883 मीटर. सीमा रस्ता संघटने म्हणजे BRO द्वारे बोलिव्हियातील हा बांधला कोणी? तर सीमा रस्ता संघटने BRO ने बांधला. बोलिव्हियातील 18,953 फूट रस्त्याचा मागील विक्रम मोडला. जगातील सर्वात उंच मोटार चालविता येणारा रस्ता बांधला आहे. बघा, पहिला बोलिव्हियामध्ये होता, आता तो भारतामध्ये आहे. इंडिया मोबाईल काँग्रेस 2025. ठिकाण यशोभूमी नवी दिल्ली. कितवी? 9वी. थीम काय? इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म. उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. आशियातील सर्वात मोठा दूरसंचार मीडिया व तंत्रज्ञानाचा कार्यक्रम म्हणून इंडिया मोबाईल काँग्रेसला ओळखले जाते. अशा पद्धतीने हा भाग एक लक्षात ठेवा. आता बघा, इंडिया मोबाईल काँग्रेसच्या संदर्भात द्वारे दूरसंचार खात्या DOT आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया COAI द्वारे 150 देशातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. 8 ते 11 ऑक्टोबर 2025 दरम्यान. या कार्यक्रमात 5G, 6G, AI, स्मार्ट मोबिलिटी, सायबर सिक्युरिटी, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि ग्रीन टेक्नॉलॉजी यासारख्या क्षेत्रातील 1600 नवीन प्रयोग प्रदर्शित करण्यात आले. सध्याचे दूरसंचार मंत्री ज्योतिराज शिंदे आणि इंडिया मोबाईल काँग्रेसची सुरुवात कधी झाली होती? 2017ला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर 2025ला करण्यात आलं. 19,647 कोटी रुपये सुमारे खर्च करून हे विमानतळ या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा करण्यात आले. इथं थोडा फसवा प्रश्न आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यात. हे लक्षात ठेवा. कुठल्या जिल्ह्यात आहे? रायगड. तालुका कुठला? पनवेल. आणि ठिकाण कुठलं? उल्वे. उल्वे या ठिकाणी आहे. कुठल्या ठिकाणी आहे? उल्वे, रायगड जिल्हा. आणि प्रस्तावित नाव आहे दिनकर बाळू म्हणजे दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. अद्याप फायनल नाव दिलेलं नाही, प्रस्तावित नाव आहे. विमानतळाची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. देशातील पहिले ग्रीनफील्ड आहे. देशातील पहिले पूर्णपणे डिजिटल आहे. वॉटर टॅक्सी असणारे पहिले विमानतळ आहे. AI सक्षम स्वयंचलित बॅगेज हँडलिंग सिस्टीम आहे. संपूर्ण विमानतळ 47 मेगावॅट सौर ऊर्जेवर चालेल. या विमानतळाची रचना कमळासारखी आहे. ह्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची वैशिष्ट्ये आहेत. ह्या वैशिष्ट्यावर कोणतं वैशिष्ट्य आहे किंवा नाही असा प्रश्न आला, किंवा सिंगल लाईन सुद्धा होऊ शकते की देशातलं पहिलं ग्रीनफील्ड कोणतं आहे, देशातले पहिले पूर्णपणे डिजिटल कोणते, असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता टाइम हायर एज्युकेशनची क्रमवारी 115 देशातील 2191 विद्यापीठांनी बघा 115 देशातील 2191 विद्यापीठांनी यात सहभाग घेतला. सलग 10व्या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ हे प्रथम क्रमांकाने राहिलेलं आहे, अग्रस्थानी आहे. भारतातील बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला 201 ते 250 या गटात स्थान मिळाले. भारतातील अव्वल ठरले, भारतातील पहिले अव्वल ठरले, प्रथम ठरले, पहिले पण भारतातले अव्वल ठरले. भारत या क्रमवारीमध्ये अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारा देश बनला आहे. अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला, हे देखील लक्षात ठेवा. आता 3 कोणते? पहिले ऑक्सफर्ड विद्यापीठ इंग्लंड, MIT विद्यापीठ अमेरिका आणि प्रिस्टन विद्यापीठ अमेरिका, अशा पद्धतीने पहिले टाइम्स हायर एज्युकेशनची विद्यापीठ लक्षात ठेवा. हा आर्थिक मधला हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. आपकी पुंजी आपका अधिकार. देशातील बँका आणि नियमाकडे 1.84 लाख कोटी रुपयाचा विना दावा आर्थिक मालमत्ता पडून आहेत आणि ह्या पडून असलेल्या मालमत्ता संबंधित व्यक्तीला मिळवल्या त्या त्यांच्या कायदेशीर मालकांना परत करण्यासाठी 3 महिन्याची देशव्यापी मोहीम आहे. कसली मोहीम आहे? देशव्यापी आपकी पुंजी आपका अधिकार नावाची मोहीम 4 ऑक्टोबर 2025ला याची सुरुवात झालेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते विनादावा आर्थिक मालमत्ता त्यांच्या योग्य मालकांना पोहोचविण्याच्या संदर्भातली स्कीम आहे. अशा विनादावा मालमत्ता शोधण्यासाठी RBIने सुरू केलेले पोर्टल UDGAM त्याचा लॉंग फॉर्म दिलाय, तो स्क्रीनवर तुम्ही पाहून घ्या. या टॉपिकवर कदाचित प्रश्न विचारला जाईल. विकसित भारत डेव्हलप इंडिया बिल्डकॉन चे ब्रँड अँबॅसेडर शुभांशु शुक्ला. आता ही राष्ट्रव्यापी नो नेस्म चळवळ आहे. 6वी ते 12वीच्या शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी डिझाईन केलेली आहे. तुम्हाला इथं प्रश्न येईल, कितवी ते कितवीचे विद्यार्थी, 6वी ते 12वीचे विद्यार्थी. बिल्डकॉन आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कूल
हॅकेथॉन देशभरातील 1.5 लाख शाळांमधील 1 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना 4 थीमवर प्रोटोटाइप डिझाईन आणि तयार करण्यासाठी प्रेरित करेल. हा कार्यक्रम कुठला? विकसित भारत डेव्हलप इंडिया बिल्डथॉन 2025. आता याच्या 4 थीम आहेत. आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, व्होकल फॉर लोकल, हस्तकला आणि संसाधन. हे हॅकेथॉन शिक्षण मंत्रालयाने अटल इनोव्हेशन मिशनच्या सहकार्याने आयोजित केलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर E.V. चिटणीस, निधन झालेल्या व्यक्ती आपण पाहूया याच्यामध्ये. बघा, 24 ऑक्टोबर 2025 वयाच्या 100व्या वर्षी निधन. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ आहेत. 1900 ते 1970 च्या दशकात त्यांनी किरण आणि अवकाश विज्ञान विषयावर संशोधन केलं आहे. अवकाश उपयोजन केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली. इन्सॅट मालिकेतील उपग्रहाच्या आखणीत महत्वाचा सहभाग आहे त्यांचा. नासाच्या सहकार्याने सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एज्युकेशन म्हणजे साईट प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात त्यांची महत्वाचे योगदान राहिले डॉक्टर E.V. चिटणीस यांचं. थुंबा येथे पहिले रॉकेट प्रक्षेपण केंद्र उभारणीमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. देशातील ग्रामीण भागापर्यंत दूरदर्शन पोहोचविण्याचा साईट प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार, जे दूरदर्शन ग्रामीण भागापर्यंत पोहोचवले त्याचे प्रमुख कोण आहेत? डॉक्टर E.V. चिटणीस. इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च मध्ये सदस्य सचिव होते आणि त्यांना त्यांच्या ह्या सगळ्या कार्याच्या गौरवाबद्दल भारत सरकारचा पद्मभूषण हा 1995 देण्यात आलेला आहे. त्यानंतर पियुष पांडे, 24 ऑक्टोबर 2025 वयाच्या 70व्या वर्षी आधुनिक भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. ऍड गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. पियुष पांडे यांच्यावर 100% प्रश्न विचारला जाणार. ऑगिलव्ही अँड मेथर या जाहिरात कंपनीमध्ये 4 दशके त्यांनी काम केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या अबकी बार मोदी सरकार या जाहिरातीचे जी जाहिरात सर्वात जास्त गाजली 14ला अबकी बार मोदी सरकार या जाहिरातीचे जनक आहेत. त्यांनी कोणकोणत्या जाहिराती केल्या जेव्हा आपण वाचू तेव्हा लक्षात येईल पियुष पांडे कोण होते. 2 बूंद जिंदगी के, ये फेविकल का जोड़ है, टूटेगा नहीं, कुछ खास है, सब में, चलो पढ़ाए कुछ कर दिखाए, चल मेरी लूना, हर घर कुछ कहता है, अच्छे दिन आने वाले हैं, मिले शूर मेरा तुम्हारा हे गाणं देखील त्यांनी तयार केलेलं आहे. फेविकॉल, वोडाफोन, कॅडबरी, एशियन पेंट सारख्या अनेक ब्रँड्सला आपल्या आपलातून क्रिएटिव्हिटीच्या जोरावर त्यांनी टॅगलाईन दिलेले आहेत, जाहिराती तयार केलेल्या आहेत. त्यांचे आत्मचरित्र पांडेमोनियम. प्रश्न येईल, पियुष पांडे यांचे आत्मचरित्र कोणते? पियुष पांडे रणजी खेळाडू, राजस्थानकडून ते खेळलेले आहेत. लॉयन ऑफ सेंट मार्क पुरस्कार मिळवणारे पहिले आशियाई 2018 मध्ये आणि त्यांच्या कार्याचा भारत सरकारने देखील गौरव केलेला आहे. पद्मश्री 2016ला त्यांना देण्यात आला आणि त्या माध्यमातून त्यांचा भारत सरकारने गौरव केलेला आहे. ऑक्टोबर 2025 मधील परीक्षेला जाता जाता या घटकामध्ये बघा, जगातील सर्वोत्तम शाळेचा मान जो मिळाला राजगुरुनगर, ज्याला आपण खेड म्हणतो, खेड तालुक्यातील जालिंदर नगरच्या प्राथमिक शाळेला. कुठल्या? जालिंदर नगरच्या प्राथमिक शाळेला जगातल्या नंबर 1 शाळेचा जो समुदाय पसंती अवॉर्ड जो आहे तो मिळाला आहे आणि त्याचे जनक आहेत दत्तात्रय वारे गुरुजी. मध्य प्रदेशमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये काही लहान मुलांचा कोल्ड्रिप सिरपमुळे जे खोकल्याचं औषध आहे त्याचा मृत्यू झाला होता आणि या सिरपमध्ये डाई इथिलीन ग्लायकोल हे विषारी रसायन घटक आढळले. हा एक भाग आपल्याला विचारला जाऊ शकतो. जोहो कंपनीचे विदेशी आरटीआई ऍप डाउनलोडमध्ये देशात नंबर 1ला राहिलं. संस्थापक श्रीधर वेंबू. व्हॉट्सअपला ते पर्याय म्हणून भारतामध्ये वापरावं असं आव्हान देखील मंत्रालयामध्ये करण्यात आलेलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने. आरटीआई ऍप युनिसेफ आणि ICC द्वारे प्रॉमिस टू चिल्ड्रन हे अभियान राबवण्यात आले. हे डिजिटल अभियानचा उद्देश सर्व मुलांना समान संधी मिळावी. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारत 128व्या स्थानी आहे. प्रत्येक थांब्यावरील एसटीचा अचूक ठाव ठिकाणा समजण्यासाठी आपली एसटी ऍप सुरू करण्यात आलं. हे ऍप रोज माल्टा ऑटोटेक लिमिटेड कंपनीच्या सहाय्याने विकसित करण्यात आले. इजिप्तच्या शर्म अल शेख येथे 13 ऑक्टोबर 2025 रोजी गाझा शांतता परिषद पार पडली. भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन शेख उपस्थित होते आणि याचा अध्यक्षपद या गाझा शांतता परिषदेचं अब्देल फतह अल सिसी आणि सहअध्यक्ष कोण होते? डोनाल्ड ट्रम्प. पलावी या पॅसिफिक बेट राष्ट्राने ऑक्टोबर 2025 मध्ये जगातील पहिली थेट पाण्याखालील मुलाखत घेतली. बघा, पाण्याखालील मुलाखत घेतली
राष्ट्राध्यक्ष सुरांजेल व्हिब्स ज्युनियर आणि मेरेल लिवड यांच्यासोबत ही मुलाखत झाली. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुक्ताकी ऑक्टोबर 2025 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. भारत अफगाणिस्तानमधील काबूल शहरामध्ये आपलं दूतावास चालू करणार आहे. भारत कुठल्या शहरामध्ये? काबूलमध्ये दूतावास. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोनुसार जगातील सर्वात सुरक्षित भारतातील सर्वात सुरक्षित शहर कुठं ठरलेलं आहे? कोलकाता ठरलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ऍपचे नाव मुंबई वन ऍप. यामुळे मुंबईत प्रवास करताना प्रत्येक प्रवासी बदलाला स्वतंत्र तिकीट काढण्याची गरज नाही. मुंबई वन ऍप. ऑक्टोबर 2025 मध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये असणाऱ्या ड्युरॅन रेषेवर संघर्ष झाला. कोणत्या दोन राष्ट्रादरम्यान ड्युरॅन रेषा आहे विचारलं जाईल. सीमारेषा. वाढवण ऑफशोअर विमानतळ भारतातील पहिला प्रयोग आहे. वाढवण बंदराशी जोडलेला समुद्रातील विमानतळ हा भारतातील पहिलाच ऑफशोअर विमानतळ प्रकल्प ठरणार आहे. हरियाणा येथे पार पडलेल्या 74व्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ठाणे येथील महिला PSI स्नेहा कर्नाळे स्नेहा कर्नाळे यांना 55 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले. फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्न्यू यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये राजीनामा दिला. महाराष्ट्रातील पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून 31,628 कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करण्यात आले. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालानुसार सर्वोत्तम शेतकरी आत्महत्या राज्यात सर्वाधिक जे काही शेतकरी आत्महत्या आहेत त्या महाराष्ट्र राज्यात नोंदविल्या गेल्या. मध्य प्रदेश सरकारने मानवी हत्ती संघर्ष टाळण्यासाठी गजरक्षक ऍप सुरू केले. 2027 पासून 50,000 पाऊंड स्वरूप असणारा बाल साहित्यासाठीचा बुकर पुरस्कार देण्यात येणार आहे. वयोगट 8 ते 12. तुम्हाला वयोगट विचारला जाईल कोणत्या वयोगटासाठी. आता बुकर पुरस्कार दिला जायचा पण बुकर पुरस्कार हा बाल साहित्यासाठी 8 ते 12 वर्ष वयोगटासाठी. जम्मू आणि काश्मीर मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर 370 कलम रद्द झाले. पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक पार पडली आणि याच्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे 3 खासदार आणि भाजपच्या 1 खासदार या ठिकाणी राज्यसभेवर पाठवण्यात आला. जम्मू काश्मीरच्या इतिहासात प्रथमच भाजपचा खासदार या ठिकाणी सदस्य म्हणून निवडून आलाय. चौधरी मोहम्मद रमजान, सज्जाद अहमद किचलू, गुरविंदर सम्मी ओबेराय हे नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आणि भाजपचे कोण? सत शर्मा. त्यानंतर 2026 ते 28 या 3 वर्षाच्या कालावधीकरिता भारताची 7व्यांदा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद बिनविरोध निवड झाली आहे. जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी शर्माने रौप्य पदक पटकावलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी INS विक्रांत वर दीपावली 2025 साजरी केली. भारताचे पहिली स्वदेशी डिझाईन निर्मिती केलेले विमान जहाज म्हणजे INS विक्रांत. महाराष्ट्र सरकारने मॅनहोल ते मशीन होल ही योजना सुरू केली ज्यामध्ये गटार स्वच्छतेसाठी मशीनचा वापर केला जातो. तुवालू देश हा IUCNचा 90वा सदस्य देश ठरलेला आहे. कुठला? तुवालू देश. सलग 17व्या वर्षी आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून या ठिकाणी निवड झालेली बँक आहे DBS. जयपूरचा तरुण चित्रपट निर्मात्या निधी सक्सेना यांच्या सिक्रेट ऑफ अ माउंटन सरपेट या चित्रपटाने बँकॉक चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित व्हायसेस अवॉर्ड जिंकलेला आहे. इटली येथे 6 ते 22 फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी अभिनव बिंद्राची मशालवाहक म्हणून निवड झाली. गुजरात सरकारने 2025 वर्षे शहरी विकास वर्ष म्हणून साजरे केले. नवी दिल्ली येथे आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर आर्चरी वर्ल्ड कप फायनल मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नम. 2025चा 13वा सुलतान ऑफ जोहोर कप ऑस्ट्रेलियाने जिंकला. हा कप हॉकीचा आहे. तुम्हाला प्रश्न येईल सुलतान ऑफ जोहोर कप कुठल्या खेळाशी? हॉकीचा आहे. भारताने रौप्य पदक जिंकले, ऑस्ट्रेलियाने सुवर्ण पदक जिंकले. 125वी IFA सील्ड 2025 चॅम्पियनशिप मोहन बागान संघाने जिंकले. ईस्ट बंगालला हरवले. ही जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात जुनी क्लब फुटबॉल स्पर्धा आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड कंपनीला मिनीरत्न श्रेणी 1चा दर्जा मिळाला आहे. RBIच्या अहवालानुसार UPI व्यवहाराची प्रति व्यक्ती वापरातील तीव्रता सर्वाधिक तेलंगणामध्ये आहे. मणिपूरने 30वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा पश्चिम बंगालला हरवून जिंकली. त्या चषकाचं नाव आहे राजमाता जिजाबाई ट्रॉफी. मणिपूरने सलग 23 वेळा ही ट्रॉफी जिंकलेली आहे.
त्यानंतर वर्ल्ड हेल्थ समिट 2025 ऑक्टोबर 2025 मध्ये बर्लिन जर्मनी ते पार पडली. मैत्री 2 भारताचे अंटार्क्टिकामधील 4थे संशोधन केंद्र 2029 ला पूर्ण होईल. श्रीलंकेचे पंतप्रधान हरिनी अमरसूरिया ऑक्टोबर 2025 मध्ये भारत दौऱ्यावर आल्या होत्या. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या पहिल्या आर्चरी प्रीमियर लीगचे विजेतेपद राजपुताना रॉयल्सने जिंकलेलं आहे. नक्षलवादी संघटनेच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य असणारा मोलोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती, त्याला भूपती नावाने ओळखलं जायचं, याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे आत्मसमर्पण केले. टाइम मासिकाच्या 2025च्या टाइम 100 नेक्स्ट यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू यशस्वी जयस्वाल. आर्मेनिया ऑक्टोबर 2025 मध्ये IUCN चा नवीनतम सदस्य देश बनलेला आहे. 11वी वर्ल्ड पॅरा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा 11 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान कायरो इजिप्त येथे पार पडली. भारताच्या जोबी मॅथ्यूने कांस्यपदक जिंकलेलं आहे. आंतरराष्ट्रीय डोपिंग विरोधी अधिवेशनाच्या COP10 परिषदेत भारताला आशिया पॅसिफिक ग्रुप 4 च्या उपाध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचा नवीन स्थानक कोड CPSN असा आहे. प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक ठरलेले ग्रँड सेंट्रल टर्मिनल न्यूयॉर्क. 5वी राष्ट्रीय सागरी मासेमारी गणना 2025 3 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येणार आहे. मलेरिया विरुद्ध प्रभावी संरक्षण दाखविणारी MAMO0 मोनोक्लोनल अँटीबॉडी संयुक्त राष्ट्राने विकसित केलेली आहे. त्यानंतर डेलाइट इंडियाच्या इंडियन इकॉनॉमी आउटलुक रिपोर्टच्या नुसार 2025-26 मध्ये भारताचा GDP विकास दर 6.7 ते 6.9 दरम्यान राहील असा अंदाज आहे. ग्लोबल फायनान्सद्वारे देण्यात येणारा वर्ल्ड बेस्ट कंझ्युमर बँक 2000 हा पुरस्कार स्टेट बँक ऑफ इंडियाला मिळाला आहे. भारत आणि युनायटेड किंगडम तर्फे रामानुजन ज्युनियर रिसर्च प्रोग्राम फेलोशिप सुरू करण्यात आलेला आहे. 16वी अनटेड परिषद 2025 स्वित्झर्लंड या ठिकाणी पार पडली. 2025 मध्ये भारताने पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर सुरू केलेल्या वार्षिक त्रिशेवा युद्धाभ्यासाचे नाव त्रिशूल एक्सरसाइज, हे महत्वाचं आहे. त्रिशूल एक्सरसाइज. भारत इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स 2025 नवी दिल्ली येथे 30 ऑक्टोबर 2025 ला पार पडली. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक आणि निर्यातदार देखील आहे. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचं 31 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी त्यांची 150वी जयंती आहे. शतकोत्तर स्वर्ण महोत्सव. उत्तर प्रदेशमधील मुस्तफाबादचे कबीरधाम असे नामकरण करण्याची घोषणा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली आहे. जगातील प्रचंड वेगाने धावणाऱ्या रेल्वेचं नाव आहे CR 450. चीनचे आहे. वेग ताशी 450 किलोमीटर. बीजिंग चीन येथील भारतीय दूतावासात रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारने माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या स्मरणार्थ कल्याण सिंह नगर या नावाने 76वा जिल्हा या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झाला. त्यानंतर कोग्रीवेअर आंतरराष्ट्रीय पोलो कप 2025 भारताने अर्जेंटिनाला हरून जिंकला. हे कोग्रीवेअर आंतरराष्ट्रीय कप जो आहे तो कोणत्या खेळाच्या संदर्भात आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय, पोलो खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर अमरावती आंध्र प्रदेश येथे पार पडलेल्या ऑल इंडिया पोलीस वेटलिफ्टिंग स्पर्धेत दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादवने 7 महिन्याची गर्भवती असताना देखील 125 किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावलं. ही न्यूज चर्चेला होती म्हणून ते विचारलं जाईल. राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे 7वे केंद्र अयोध्या या ठिकाणी असणार आहे. गुगलचे भारतातील AI डेटा सेंटर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे होणार आहे. 3 ऑक्टोबर 2025 पासून महाराष्ट्रात ई-बॉन्ड प्रणाली सुरू झाली. स्पोर्ट्स ॲथलेटिक्स ब्रँड 10XU सचिन तेंडुलकरने या ठिकाणी लॉन्च केलंय. विद्यार्थी मित्रांनो, ऑक्टोबर 2025 मध्ये ज्या ज्या काही महत्वाच्या घटना आहेत मी सगळ्या या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. आगामी येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी तुम्हाला माझ्यातर्फे शुभेच्छा आहेत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्या संदर्भातलं निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण कुठल्या जिल्ह्यातनं, तालुक्यातनं, गावातनं हा व्हिडिओ पाहताय ते देखील या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.